माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की दररोज सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं असतं। जरी तुम्ही असं पाणी शिंपडत नसाल उंबरठ्यावरती तर ते जरूर शिंपडा। आणि त्याचबरोबर असं पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती का शिंपडायचं असतं, त्यामागे काय कारण आहे हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, नक्की तुम्ही बघा। रात्रभर आपल्या घरामध्ये, आपल्या उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या जवळ भरपूर सारी नकारात्मकता साचलेली असते घरामध्ये। त्याचबरोबर आपल्या स्वतःमध्ये देखील एक प्रकारची निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता तयार झालेली असते आणि ही नकारात्मकता सर्वत्र आपल्या घरभर पसरत असते। त्याचबरोबर सगळ्यात जास्त जी नकारात्मकता आहे ती आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जमा होत असते। आणि ही नकारात्मकता जेव्हा आपण घराचं दार उघडतो सकाळी, त्याबरोबर ती नकारात्मकता काय होते तर आपल्या घरामध्ये ती पसरू लागते। आता नकारात्मकता पसरणं म्हणजे काय तर आपल्याला काम करू न वाटणं, आळसपणा येणं किंवा मग हळूहळू त्याचं रूपांतर असं होत जातं की बऱ्याचशा कामामध्ये विघ्न येणं, ती पूर्णत्वास न जाणं, कितीही कष्ट केले तरीही आपल्याला त्यात यश न मिळणं, अशा प्रकारचे जे परिणाम आहेत ते आपल्याला हळूहळू दिसू लागतात। पण असे वाईट परिणाम दिसू लागण्यापेक्षा किंवा मग अशी नकारात्मकता आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरू नये म्हणून हा छोटासा उपाय करायला काय हरकत आहे। आणि खूप साधा सोपा उपाय आहे, ते म्हणजे आपल्याला उठल्याबरोबर आपलं मुख्य दरवाजा जेव्हा तुम्ही उघडता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असं तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि तुमचा उंबरठा जो आहे तो तुम्हाला पुसून घ्यायचा आहे कापडाने। ज्यावेळी तुम्ही असं पाणी उंबरठ्यावरती शिंपडता त्याचवेळी आपल्या उंबरठ्याभोवती साचलेली नकारात्मकता आहे, घरात साचलेली जी नकारात्मकता आहे ती तिथेच नष्ट होते। त्यामुळे असं करणं खूप फलदायी ठरतं। जर तुम्ही रोज असं करत असाल तर नक्कीच तुम्हाला चांगला बदल झालेला तुमच्या घरामध्ये जाणवेल। जेव्हा तुम्ही सकाळी तुमचा मुख्य दरवाजा उघडता त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यनारायणाला प्रणाम करायचा आहे, म्हणजे तुम्हाला नमस्कार करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अशा या पाण्याने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे। आणि हे पाणी शिंपडून तुम्हाला उंबरठा तुमचा स्वच्छ करायचा आहे। आता बघा, अंगण जर असेल तुमच्या घरासमोर तर ते तुम्ही स्वच्छ करत असालच किंवा स्वच्छ करायलाच पाहिजे आपण। पण जरी तुम्ही अंगण स्वच्छ करत असाल तरी त्याच्या आधीही तुम्हाला काय करायचं आहे तर उंबरठा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे पाणी। पण तुमचा उंबरठा जेव्हा तुम्ही पुसून घेता तेव्हा तो तुम्हाला अंघोळ केल्यानंतरच पुसून घ्यायचा आहे, हे देखील लक्षात ठेवा। म्हणजे तुम्ही असं म्हणाल की उठल्याबरोबर आपण लगेचच जायचं तांब्याभर पाणी घेऊन आणि आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा, तसं बिलकुल नाही। तर तुम्हाला पहिल्यांदा अंघोळ करायची आहे आणि त्याबरोबर अंघोळ केल्यानंतर तुम्ही असा उंबरठा पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घेऊ शकता। मग आता कोण घेऊ शकता हा उंबरठा पुसून? समजा तुम्ही पहिल्यांदा उठत असाल तर तुम्ही अंघोळ केल्यानंतर असा उंबरठा पाणी शिंपडून पुसून घ्या। किंवा मग घरातील बाकीचे सदस्य आधी उठत असतील, जो कोणता सदस्य आधी उठत असेल त्याने अंघोळ केल्यानंतर अशा प्रकारे पाणी शिंपडून उंबरठ्यावरती उंबरठा स्वच्छ केला तरीही चालेल। पण असं करणं खूप फलदायी मानलं जातं, कारण आपण जेव्हा अशी उंबऱ्याची स्वच्छता रोज करतो तेव्हा माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच आणि आपल्या घरामध्ये नेहमी वास करते। कारण आपला जो उंबरठा आहे
तो खूप आणि खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या घराचा. तिथूनच माता लक्ष्मी येत असते आणि तो जर भाग स्वच्छ असेल उंबरठ्याचा तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते. कुठल्याही कामामध्ये आपल्याला खरंच कधीच विघ्न येत नाही, कारण बरीचशी नकारात्मकता तिथेच नष्ट झालेली असते. त्यामुळे अशा प्रकारे पाणी हे आपण नक्की शिंपडलं पाहिजे आपल्या उंबरठ्यावरती. हळदीचं लेपन तुम्हाला रोज जमत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही दर गुरुवारी करत चला. एखाद्या शुभदिनी हळदीचं लेपन करत चला. पण असं उंबरठ्यावरती पाणी मात्र तुम्ही रोज शिंपडून घेत चला आणि उंबरठा स्वच्छ करत चला. आता तुम्ही असंही करू शकता की हे जे पाणी आहे ते तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर भरून ठेवायचं आणि सकाळी ते पाणी जे आहे ते आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं. हे तुम्ही असंही करू शकता. पण जर तितका वेळ नसेल, रोजच्या रोज करणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही सकाळी देखील स्वच्छ पाणी घ्या तांब्याच्या कलशामध्ये आणि ते असं शिंपडा. आता तुमच्याकडे जर गंगाजल असेल, अशी बॉटल मिळते, कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल, तर हे गंगाजल या पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही ते उंबरठ्यावरती शिंपडू शकता. ते खूप जास्त लाभदायी मानलं जातं. किंवा गंगाजल नसेल तर तुम्ही फक्त प्लेन पाण्याने देखील तुमचा उंबरठा पुसून घेऊ शकता. त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही काय करायचं आहे, या पाण्यामध्ये गोमूत्र थोडंसं मिक्स करायचं आहे, कारण गोमूत्रामध्ये खूप जास्त आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जी आहे ती खेचून घेण्याची ताकद आहे. त्यामुळे अवश्य आणि अवश्य गुरुवारी गोमूत्राचा वापर करायला विसरू नका. आणि चिमूटभर हळद या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि अशा या पाण्याने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा उंबरठा जो आहे सकाळी उठल्याबरोबर असं पाणी तुम्हाला उंबरठ्यावरती शिंपडून उंबरठा स्वच्छ करायचा आहे. तर गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने हा उंबरठा करत चला स्वच्छ. आणि इतर दिवशी तुम्ही फक्त साधं प्लेन पाणी शिंपडू शकता उंबरठ्यावरती, किंवा मग त्यामध्ये गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही हे पाणी उंबरठ्यावरती शिंपडून उंबरठा स्वच्छ करू शकता. तर नक्की करून बघा, रोज करत चला. अतिशय चांगले आणि खूप चांगले फलदायी असे परिणाम आपल्याला दिसतात आणि घरातली खूप निगेटिव्हिटी कमी होत आहे असं तुम्हाला स्वतःला जाणवेल. त्याचबरोबर भरपूर असं जी कामं आहेत अडकलेले आहेत ती देखील तुम्हाला त्यासाठी काहीतरी मार्ग निघताना दिसेल. इतके चांगले याचे इफेक्ट आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे ही गोष्ट करायला सुरुवात करा. बघा, वाईट तर काहीच होणार नाही, झालं तर चांगलंच होणार आहे. तुमचा विश्वास नसेल तरी फक्त तुम्ही महिनाभर किंवा एक 15 दिवस हे करायला लागा, सुरुवात करा. खूप चांगले याचे फरक आहे किंवा खूप चांगले याचे लाभ आपल्याला मिळू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. ही आजची माहिती जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती कळेल आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल. आता तुमचा प्रश्न असेल की महिलांनीच हे करायचं की पुरुषांनी केलं तरी चालेल. बघा, शक्यतो महिलांनी जर हा उपाय केला, जर असं तुम्ही पाणी शिंपडलं उंबरठ्यावरती, तर खूप जास्त फलदायी ठरतं. पण कारण मी मगाशी म्हटलं की बाकीच्या सदस्यांनी देखील असं पाणी शिंपडून उंबरठा पुसला तरी चालेल. पण ट्राय करा की स्त्रियांनीच हे काम करण्याचा प्रयत्न करा, कारण खूप जास्त पटीने लाभ त्यामुळे तुम्हाला मिळेल. कारण स्त्री म्हणजे एक लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी असते ती, आणि तिच्या हस्ते केलेलं कोणतंही काम हे दुप्पट तिप्पट फलदायी ठरत असतं. पण अगदीच काहीच पर्याय नाही आहे तर घरातले पुरुष देखील असं पाणी शिंपडून उंबरठ्याची स्वच्छता करू शकतात. काहीच त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.